आणि आता तुम्हा आम्हा सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी, सोन्या चांदीचे नवे उच्चांक आता पाहायला मिळत आहेत। जीएसटी सह सोन्याच्या दरानं 1,12,000चा टप्पा ओलांडलाय, तर चांदीच्या दरामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। सप्टेंबरमध्ये सोन्याचा दर हा 4,351 रुपयांनी वाढलाय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील धोरणानंतर निर्माण झालेल्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्या आणि चांदीचे दर चांगलेच वाढत आहेत। तर उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव जे आहेत हे 1,09,800 रुपयांवरती पोहोचले आहेत, तर जीएसटी सह सोन्याचे भाव जे आहेत हे 1,12,091 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। त्यामुळे सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांची देखील चिंता वाढली आहे। आपल्यासोबत खरं तर जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी धीरज परदेशी सर आहेत। ज्या पद्धतीने सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, काय नेमकं कारण आहे हे त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। सर, सातत्याने भाव वाढत आहेत, काय कारण आहेत? सर्वात प्रथम तर एकच आहे की अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी जे टेरिफ धोरण अवलंबले त्यामुळे जगामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली। प्रमुख कारण हेच आहे की सोन्याचे भाव त्यामुळे वाढतात। ज्या पद्धतीने खरं तर आता आपण बघतोय की जागतिक घडामोडीचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती होतोय। गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। भविष्यात सोन्याचे भाव 1,25,000 रुपयांच्या वर जातील असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे, काय वाटतं? हो, फेडरल बँकेचे व्याजदर कमी होण्याची जी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे हे आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे। त्यामुळे लोकांनी सोन्याच्या इन्व्हेस्टमेंटकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि सोन्यामध्ये त्यामुळे गुंतवणूक वाढलेली आहे। पण ही गुंतवणूक त्यांना किती फायदेशीर राहील ते अजून आपण सांगू शकत नाही की ते आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। पण सोन्याचे भाव 1,30,000पर्यंत जाण्याची शक्यता ही तज्ज्ञांनी वर्तवल्या असल्यामुळे आता सध्या ग्राहकांनी पाठ फिरवली असली तरी येणाऱ्या दिवसामध्ये ग्राहक नक्कीच आकर्षित होतील आणि सोन्याला खरंच सोन्याचे दिवस येतील अशी आपण अपेक्षा करूया। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने तुर्तास तरी ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णनगरीमध्ये पाठ फिरवण्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। आगामी काळात सोन्याचे भाव खरं तर 1.25 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज देखील सराफा व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे। ज्या पद्धतीने जागतिक घडामोडी घडत आहे त्याचा थेट परिणाम जो आहे हा सोन्याच्या भावावरती होत आहे। सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावावरती देखील मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आज जर जळगाव सुवर्णनगरीमधील चांदीच्या भावाचा विचार केला तर चांदीचे दर जे आहेत हे 1,28,000च्या वर गेल्याचे देखील पाहायला मिळते आहे। त्यामुळे आता पुढील काळात कशा पद्धतीने सोन्याचे भाव कमी होणार की अजून वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।